पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी ज्या विभागावर आहे त्याच पुणे महापालिकाच्या घनकचरा व आरोग्य कोठ्यांवर आज खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील सर्व आरोग्य कोठ्यांवर कामगारांची पिळवणूक सुरू असून वायकट नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचे गंभीर आरोप कामगारांनी केले आहेत। या संपूर्ण गैरप्रकारात मुकादम, एसआय, डीएसआय आणि काही वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्यामुळे कामगारांनी दाद कुणाकडे मागायची हा मोठा सवाल निर्माण झाला आहे। रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनेल हा विषय उचलल्यानंतर पुणे शहरातील कोरेगाव पार्क, वानवडी, कोंढवा, शिवाजीनगर, कोथरूड या भागातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत। प्रत्येक आरोग्य कोट्यावर हाच प्रकार सुरू असल्याची माहिती नागरिक व कामगार देत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक कोठ्यावर क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी कंत्राटदारांनी भरलेले आहेत। राजकीय नेते आणि काही अधिकाऱ्यांनाही हाताशी धरून मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवली जात आहेत। कामगार प्रत्यक्ष कामावर नसतानाही त्यांच्या नावाने हजेरी लावली जाते, पगार काढला जातो आणि त्या बदल्यात वाईकट नावाखाली दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जाते। ही रक्कम मुकादमांकडून एसआय, डीएसआय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचली जाते असा गंभीर आरोप कामगार करत आहेत। म्हणूनच कोणाचीही तक्रार केली तरी कारवाई होत नाही। सगळे अधिकारी एकमेकांना संरक्षण देतात आणि मुकादम दिवसेंदिवस अधिकच बोकाळले आहेत। परिणामी कामगारांचा मानसिक छळ सुरू आहे। या संपूर्ण भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेल मालिकेच्या माध्यमातून करणार आहे। ठेकेदारांकडून महापालिकेची लूट आणि मुकादम व अधिकाऱ्यांकडून कामगारांची पिळवणूक हा अन्याय आम्ही उघड केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आपल्या भागातही असा अन्याय होत असेल, अधिकारी, मुकादम, कंत्राटदार गैरप्रकार करत असतील तर आमच्या चॅनलशी संपर्क साधा। तुमचा आवाज आम्ही दाबून टाकू देणार नाही, हा आवाज थांबणार नाही, हा लढा सुरूच राहणार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।